आज जगात सगळीकडे काय दिसतंय? मी आणि माझे, आपले आणि परके, देश आणि परदेश या तुझे माझेच्या वादामध्ये आपण सगळे एकमेकांपासून दूर चाललो आहोत. पण आपल्या प्राचीन संस्कृत सुभाषिताने या सगळ्या भेदांवर एक अंतिम आणि सुंदर उत्तर दिले आहे. आजचा श्लोक आपल्याला सांगतो की या जगात खऱ्या अर्थाने बुद्धिमान आणि उदार कोण आहे. अयम निजहा परो वा इति गणना लघुचेतसाम उदारचरिता नाम तु वसुधैव कुटुंबकम. अयम निजहा म्हणजे हा आपला आहे, परो वा तो परका आहे. लहान मनाचे क्षुद्र मनाचे लोक नेहमी स्वतःची सीमा ठरवून घेतात. हा माझा धर्म तो तुमचा धर्म, हा माझा प्रांत तो तुमचा प्रांत, हा माझा मित्र तो माझा शत्रू. ते नेहमी आपल्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतात आणि जे त्यांच्या फायद्याचे नाही त्यांना ते लगेच परके ठरवतात. त्यांचे जग हे त्यांच्या घराच्या किंवा खिशाच्या पलीकडे जात नाही. असा विचार आपपरभाव संकुचित मनाच्या लोकांमध्ये असतो. परंतु उदार चारित्र्याच्या उदार मनाच्या माणसांना मात्र संपूर्ण पृथ्वी संपूर्ण जग हेच आपले कुटुंब वाटते. त्यांच्यासाठी कोणतीही राष्ट्रीय सीमा महत्त्वाची नाही, कोणताही रंग कोणताही धर्म महत्त्वाचा नाही. ते प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक माणसामध्ये एकच परमेश्वर पाहतात. म्हणून त्यांच्यासाठी ही संपूर्ण वसुधा संपूर्ण पृथ्वी हे त्यांचे कुटुंबच आहे.